नमस्कार मित्रांनो, आता आपण जात आहोत त्या स्पॉटकडे ज्याला डेथ व्हॅली म्हटलं जातं आहे. सिंहगड रोडच्या आसपासला नवले ब्रिज. आता आपण ह्या नवीन टनेलमध्ये आहोत. या नवीन टनेलमधून आपण बाहेर पडत आहोत आणि आत्ता मागं बोर्ड गेला की इथं न्यूट्रल करू नका. पण ह्या टनेलमधून बाहेर पडताना इथे बरेच लोक गाडी न्यूट्रल करतात आणि गाडी न्यूट्रल केल्यामुळे त्यांचा इंजिनवरला ताबा सुटतो आणि ब्रेक फेल होऊन ॲक्सिडेंट होण्याची शक्यता वाढत आहे. तर तुम्हाला ह्या आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये हा रोड आणि नेमकं ॲक्सिडेंट का होतात याचा थोडासा अंदाज येऊ शकतो. आता हे तुम्हाला बोगद्यातून बाहेर पडल्या वाटतं बघा, एक थोडासा हलकासा राईट टर्न आहे. ठीक आहे, आता अंधारात तुम्हाला एवढं दिसणार नाही, पण हे बघा हलकासा एक राईट टर्न आहे. इथून जो स्लोप सुरू झालेला आहे त्याला आपण उतार म्हणतो. हा जो उतार आहे तो नवले ब्रिजपर्यंत आहे आणि स्वामीनारायण मंदिरापासून तो जरा तीव्र स्वरूपात होतो. इथून हा स्लोप बघा. आता आम्ही गाडी खूपच स्लो घेतलेली आहे तरीसुद्धा हा उतार तुम्हाला स्पष्टपणे दिसतोय. आणि नवले ब्रिजच्या जवळ जात असताना स्वामीनारायण मंदिर सुरुवातीला लागतं 1 किलोमीटर अलीकडं. त्या स्वामीनारायण मंदिरापाशी हा स्लोप अतिशय धोकादायक वळणावर येऊन ठेपतो. ठीक आहे, इथं आपण बघतो राईट माझ्या लेफ्ट साईडला पाट्या लावलेल्या आहेत गव्हर्नमेंटनी. त्यामध्ये त्यांनी सूचना दिलेल्या आहेत की पुढे तीव्र उतार आहे, गाडी न्यूट्रल करू नका. त्याचबरोबर अपघात प्रवण क्षेत्र, गाडी सावकाश चालवा, असं वारंवार इथं सूचना दिलेल्या आहेत. परत ह्या राईट साईडला बघू शकता तुम्ही 60चा ऑप्शन दिला, म्हणजे स्पीड लिमिट 60 दिलेलं आहे. इथे बघा, इथे सुद्धा हा मोठा स्लोप आहे. आणि हे जे असे माझ्या डाव्या साईडला बघू शकता तुम्ही, हे जे डंपर चाललेले आहेत ह्याच्यावरती ड्रायव्हर असतात. ठीक आहे, आणि हे शक्यतो काय करतात, गाडी न्यूट्रल करतात कारण की पेट्रोल बचत, त्यामुळं त्यांचं गाडीवरचं नियंत्रण सुटतं. आणि हा स्लोप जो आहे आपण मगाशी तुम्हाला मी दाखवलं, बोगद्यातून बाहेर पडल्यानंतर जो हा उतार सुरू झाला आहे, हा अजूनसुद्धा उतार सुरूच आहे. ठीक आहे, काय अचानकपणे गाडी थांबलेली आहे कारण की त्याच्या पुढे कोण तर हळू ब्रेक मारलेला आहे. त्याचबरोबर वरती बघू शकता तुम्ही स्पीडोमीटर लावलेलं आहे. या स्पीडोमीटरला तेवढ्या गाड्या स्लो होतात. त्यानंतर पुन्हा 60चं लिमिट आहे. पुढे तीव्र उतार आहे, सुरक्षितेसाठी गाडी बंद अथवा न्यूट्रल करू नका असा एक मोठासा बोर्ड लावलेला आहे. इथं 60चं लिमिट परत लिहिलेलं आहे. पुन्हा इथं एक तीव्र उताराचं साईन दाखवत दिसते तुम्हाला लेफ्ट साईडला. गव्हर्नमेंटने त्याच्या परीने बऱ्यापैकी सूचना दिल्या. पुन्हा एकदा सूचना बघा, अपघाती क्षेत्र पुन्हा दिलेले तीव्र उतार, गो स्लो, अपघात क्षेत्र, तीव्र उतार. पुन्हा इथे एक पाटी आलेली आहे, 60चं स्पीड दिलेलं आहे लिमिट. कृपया गाडी बंद किंवा न्यूट्रल करू नये. इथं पुन्हा एकदा सूचना दिलेल्या आहेत. पुन्हा आले बघा, अवॉइड मोबाईल व्हाईल ड्रायव्हिंग. तुम्ही माझ्या राईट साईडला बघा, वरती जो तुम्हाला बोर्ड दिसतोय, युअर सेफ्टी इज अवर प्राईड, हा जो बोर्ड आहे डिस्प्ले बोर्ड, इथं आत्ता मगाशी ड्राईव्ह ऑन सेफ बघा. इथं पुन्हा एकदा सांगितलं की तीव्र उतार, गो स्लो. पुन्हा इथं त्यांनी बॅनर लावलेला आहे, न्यूट्रल नाही गिअर सही, न्यूट्रल नाही गिअर सही. पुन्हा एकदा इथं त्यांनी उतार तुम्ही बघू शकता केवढा तीव्र आहे. उतार हा मित्रांनो त्या बोगद्यातून बाहेर पडल्यानंतर जो हा उतार सुरू झालेला आहे तो हा उतारच आहे. अजून उतार चालू आहे बघा. इथं पण बघू शकताय तुम्ही, तुम्हाला दिसत असेल किंवा तुम्ही फक्त एक अंदाज बांधा की उतार केवढा तीव्र आहे बघा. इथं उतार तीव्र आहे. हा आता ब्रिज लागतो, याला जांभूळवाडीचा ब्रिज किंवा दरी पूल असं म्हणतात स्थानिक भाषेमध्ये. इथं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात हा उतार आहे. आता इथून आपण गेले की हलकासा पुन्हा एक राईट टर्न आहे. ह्या राईट टर्नवरून सुद्धा आपल्याला सरळ स्वामीनारायण मंदिराकडे, तसंच तो खाली नवले ब्रिजकडे हा रोड जातो. पुढून घ्यायचं का आपल्याला वळायचं वरती? वळायचं आपल्याला. हां, स्वामीनारायणपासून आपण लेफ्ट मारू, यांना आपण तिथपर्यंत दाखवू. हा बघा केवढा उतार आहे. इथं उतार केवढा तीव्र आहे बघा. इथे पुन्हा एक त्यांनी बोर्ड लावलेला आहे. म्हणजे प्रशासनाने त्याच्या बाबतीत थोडीशी काळजी घेतलेलीच आहे. मात्र तरीसुद्धा काही लोक आहेत जे थोडं निष्काळजीपणे वागत आहेत. इथं वारंवार तुम्ही बघताय डाव्या साईडला पाट्या लावलेल्या आहेत गव्हर्नमेंटनी की तुम्ही गाडी हे करू नका, गाडी तुम्ही न्यूट्रल करू नका, गाडी बंद करू नका. तरी आपल्याला एक आत्ता मगाशी गाडी दिसली बंद करून चालली होती. ठीक आहे, जड वाहने डाव्या बाजूने चालवा
अतिशय तीव्र उतार, अपघात प्रवण क्षेत्र. हे बघा स्वामीनारायणचं मंदिर आपल्या लेफ्ट साईडला आलेलं आहे आणि हा जो रोड गेलेला आहे हा सरळ रोड तुम्हाला नवले ब्रिजला जाऊन भेटतो आणि इथंच गाड्याचे ब्रेक फेल होतात आणि सरळ नवले ब्रिजला जो की वाहतुकीला अतिशय धोकादायक असा ठिकाण आहे तिथं जाऊन हे गाड्या तिथं जाऊन धडकतात किंवा इथूनच गाडी धडकत पुढे जाते. हे बघा पुढे तीव्र उतार आहे, गाडी बंद करू नका. आणि हा जो खाली गाडी चाललेली दिसते तुम्हाला बघा, हे खाली उताराला गाडी गेली. ठीक आहे, ही गाडी आम्ही आता इकडून वरतून चाललोय. बघा ही गाडी चालली बघा, गेली उताराला. ही गाडी डायरेक्ट नवले ब्रिजपर्यंत हा स्लोप मोठ्या प्रमाणात आहे. आशा करतो तुम्ही ज्यावेळेस ह्या रस्त्याने जाल त्यावेळी गाडी न्यूट्रल करू नका किंवा गाडी बंद करू नका. ब्रिजवरून जिथे ऍक्सिडेंट झाला ते पण दिसेल. ब्रिजवरून पण तुम्हाला मी दाखवतो की जिथे आता रिसेंट झालेला ॲक्सिडेंट ना, आता तुम्हाला तो स्पॉट दाखवतो रिसेंट ॲक्सिडेंट झालेला. ब्रिजवरून आम्ही राईट मारणार आहे तर तो स्पॉटसुद्धा आपल्याला इथून अगदी जवळ आहे. ओमकार एक्झिक्युटिव्ह हॉटेल आहे. तर हॉटेलच्या समोर पहिली गाडी त्यांनी डॅश मारली, तिथून ते नवले ब्रिजपर्यंत गाडी डॅश मारत तो गेला होता. आता आपण राईट मारतोय, तुम्हाला मी दाखवतो. हा रोड आहे आणि तो खाली जे लाईट दिसतात गाड्यांच्या त्या भागात तो ॲक्सिडेंट झालेला आहे. ठीक आहे, दिवसा एकदा मी ब्लॉग बनवेन पण आत्ता अचानक मला आठवल्यामुळे मी हा ब्लॉग बनवला. धन्यवाद.